तर भावांनो, आपल्या भावाचा ट्रेनिंगचा शेवटचा दिवस होता बरं का, आणि त्यासाठी आपण गेलो होतो पुण्याला. ती मजा नाही येणार, त्यामुळं सुरुवातीपासून सांगतो, ब्लॉग शेवटपर्यंत पहा. तर जय शिवराय पब्लिक, मी कृष्णा देशमुख. आमची सर्व फॅमिली आणि सोबतच मित्रमंडळी सर्व बसले गाडीत आणि निघालो मग पुण्याकडे. 3 तासातच पोहोचलो छत्रपती संभाजीनगरला. उतरलो, चहा वगैरे घेतला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. सकाळी 4 वाजेपर्यंत आम्ही पोहोचलो आळंदीला. तिथेच आंघोळी वगैरे केल्या आणि माऊलीचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन आम्ही निघालो आर्मी कॅम्प कडे. नुसते मोठमोठे ट्रक आणि आपले जवान दिसत होते. मग आम्ही सरळ येऊन पोहोचलो ड्रिल ग्राउंड वर. सर्व जवानांचे आई वडील मोठ्या अभिमानाने आपल्या मुलाची वाट पाहत होते. थोड्याच वेळात ड्रिल सुरू झाली. एकदम खतरनाक दिसत होते सर्व. कितीही श्रीमंती असली तरी हा रुबाब आणि हा पोशाख तुम्ही विकत घेऊ शकत नाही, तो फक्त कमावाच लागतो. त्यानंतर सर्व ड्रिल कंप्लीट झाली आणि सर्वांना गौरव पदक देण्यात आलं. आता सर्वांना लागल्या होत्या भुका. मग आम्ही निघालो नाश्ता करायला. ते झालं आणि इकडे आलो तो नुसत्या AK-47 दिसू लागली. मी पण सर्व डोळे भरून पाहत होतो. याच दिवसासाठी लहानपणापासून स्वप्न पाहिलं, पण त्या काय आपल्या नशिबात नव्हतं. सर्व ट्रेनिंग ग्राउंड एकटाच फिरत होतो. स्वप्नात पाहिलेल्या गोष्टी अक्षरशः पुढे दिसत होत्या. हे सर्व पाहताना डोळे भरून आले. खूप मेहनत पण केली होती, पण काही गोष्टी नशिबावर पण असतात. नंतर इकडे आलो तर सर्व फौजी घरी निघाले होते. मग आमचा पण फौजी बॅग वगैरे घेऊन आला आणि आम्ही सेंटरला गेलो. बाय बाय आणि निघालो घरी. धन्यवाद.